संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या 17व्या दिवशीही दोन्ही सभागृहात गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गदारोळातच राष्ट्रीय सहकार विकास सहकार्य विधेयक आणि केरळ नामबदल विधेयकाला लोकसभेची मंजुरी. राज्यसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयकावर चर्चा. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनावर गृहमंत्र्यांची निवेदनाची तयारी. मात्र विरोधकच चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप करत रालोआ खासदारांची संसदेच्या बाहेर निदर्शनं. भूसंपादनासाठीच्या मोबदल्यात विलंब झाल्यास 1% अधिकचा व्याजदर देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. सुनियोजित शहरं उभारण्यासाठी ब्रिक्स फ्रेंडशिप सिटी परिसंवादाचा मुंबईत प्रारंभ. राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी परिषदेला केलं संबोधित. प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचवण्यासाठी द गव्हर्नन्स चॅलेंज 2026च्या चौथ्या पर्वाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा. धर्मांतराच्या आरोपावरून पुण्यात धर्मस्वातंत्र्य कायद्याअंतर्गत 2 स्वतंत्र गुन्हे दाखल. तपास सुरू. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील गटाच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारताची पहिल्याच दिवशी 4 सुवर्ण पदकांसह एकूण 17 पदकांची कमाई. आणि कोलंबियामध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 132 लोकांचा मृत्यू. आणीबाणीची घोषणा. मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू.